नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. मनोज जरांगे पाटील यांच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. ठाण्यात रस्ते धुलाईला प्रारंभ आणि ठाण्यात टोळक्याची हॉटेलमध्ये तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण तर मालकावर चाकूने हल्ला. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले. मनोज जरांगे पाटील हे राज्यभर फिरून सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते ठाणे पालघरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात मनोज जरांगे पाटील हे सभा घेत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होतीये. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ठाण्यातील सभेबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील हे सध्या सगळीकडे सभा घेत आहेत. त्यामध्ये कसलीही अडचण नाही. ते सगळ्या मराठा बांधवांना भेटतायत. ठाण्यातील त्यांची सभा म्हणजे माझ्या विरोधातील सभा नाही. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटतायत, सगळ्यांशी संवाद साधतायत. मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार यासाठी कटिबद्ध आहे. इतर कुठल्याही समाजाचं किंवा ओबीसींचं आरक्षण कमी न करता, कोणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. मराठवाड्यात जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांची समिती त्यावर काम करते. कायमस्वरूपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकार देणार आहे. त्यावर आमचं युद्धपातळीवर काम सुरू आहे, असंही शिंदे पुढे म्हणाले. ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनानं शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचं काम सुरू केलंय. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातील पाण्याद्वारे शहरातील रस्ते धुण्यात येत आहेत. ठाण्यातील वर्तकनगर भागात प्रस्तावित असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच झालं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरण्याचे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. या आदेशानंतर पालिका प्रशासनानं आता शहरात रस्ते धुलाईचं काम हाती घेतले. नौपडा, कोपरी, वागळे, सावरकर नगर, लोकमान्य नगर, वर्तकनगर, उथळसर, माजिवडा, मनपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्या आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रिया केलेल्या पाण्यानं धुलाई करण्याचं नियोजन आखण्यात येते. नियोजनाचं काम सुरू असलं तरी पालिकेनं मुख्य रस्त्यांची पाण्यानं धुलाई सुरू केली. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया केली जात असून या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यानं रस्ते धुण्यात येत आहेत. टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. धूळ प्रदूषण रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाते. डांबरी रस्ते पाणी धुलाईनं खराब होण्याची शक्यता असून त्यामुळे केवळ सिमेंट रस्तेच धुण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 384 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी 205 किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट UTWTचे आहेत. शिवाय ठाणे महापालिका क्षेत्रात इतर संस्थांच्या मालकीचे 36 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील सिमेंट रस्ते धुलाईचं काम सुरू करण्यात आलं असून त्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येतोय. ठाण्यात एका हॉटेल मालकावर 2 गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 2 गुंडांनी त्याच्या मित्रांसह हॉटेल मालक आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला केला. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील, ठाणे पश्चिम येथील ब्रह्मांड येथील, आझादनगर येथील हॉटेल हिलटॉप येथे ही घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी हॉटेलची तोडफोड केली. रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अभि पाटील आणि ओमकार भोसले असं आरोपींचं नाव आहे. हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेले असता काही वेळानंतर मित्रांसोबत आरोपींनी मालक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हल्ला केला. एकानं धारदार शस्त्रानं मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेमध्ये मालक आणि कर्मचारी गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून तिघेही फरार आहेत. पोलीस घटनेचे CCTV फुटेज तपासत आहेत. आरोपी फरार असल्यानं पोलिसांनी पथकं तयार केली आहेत. या घटनेनंतर हॉटेल हिलटॉप परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आरोपींनी हॉटेलच्या खाण्यावरून भांडण केल्याचं उघडकीस आलंय. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি।
আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম, এটা নিয়ে আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। आमदार संजय केळकर यांनी पाणी अतिक्रमण, वाहतूक कोंडी या समस्यांबाबत नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक ठाणे महापालिकेत आयोजित केली होती। त्यावेळेला दिव्यातील नागरिकांनी दिव्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेला नागरिकांनी सांगितलं की नागरिकांना पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय, असं असताना देखील बिल मात्र येतात। पाणी नाही मग बिलं कशी येतात, असा सवाल आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करून पालिका अधिकाऱ्यांसमोर जर पाणी येत नसेल तर बिलं भरू नका, असं थेट आवाहन नागरिकांना केलंय। तसंच जे काही थोडंफार पाणी येतं ते देखील मध्यरात्री येत असल्यानं नागरिकांना रात्र जागरण करावं लागतंय, त्यावर देखील उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळेला पालिका अधिकाऱ्यांनी येत्या 4 महिन्यात 100 ते 120 मीटरची पाण्याची लाईन टाकून पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आमदार संजय केळकर यांना दिले। तसंच शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढतंय, याबाबत अनेक वेळेला तक्रारी करूनही पालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत। त्यामुळे यापुढे तक्रार किंवा फोटो दिले जाणार नाहीत, तर त्या विभागातील नागरिक अधिकाऱ्यांना घेराव घालतील। त्यानंतर देखील कारवाई झाली नाही तर रंगबिरंगी रंग अधिकाऱ्यांना लावले जातील, असा थेट इशारा संजय केळकर यांनी दिलाय। आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे टोलेजंग बांधणाऱ्या ज्या इमारती आहेत, बिल्डर आहेत, यांनी त्या सगळ्या कामामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं अशाही सूचना आल्या। आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। तिकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम या संबंधामध्ये आज मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की आता तुम्हाला फोटो दिले जाणार नाहीत, अतिक्रमणाचं काही हे दिले जाणार नाही। त्या भागामधले लोक जे आहेत ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घालतील, कारण की सर्व सूत्र जी आहेत आता प्रशासकीय राजवटीमध्ये संबंध अधिकाऱ्यांच्याकडे आहेत आणि अधिकारी जर बेमुरवतपणा करत असतील आणि त्या ठिकाणी वारंवार सांगून सुद्धा कारवाई करत नसतील तर सातत्याने त्या ठिकाणी त्यांना घेराव घातले जातील आणि वेळ पडली तर मग पुढच्या काळामध्ये निरनिराळे रंग पण वापरायची पाळी आली तर ते रंग देखील वापरले जातील। परंतु हे जे काही चाललेलं आहे की एका कानाने ऐकायचं सोडायचं, आयुक्तांनी ऑर्डर दिली तरी काही का पुढे इम्प्लिमेंट करायचं नाही। तर आज त्यांना आम्ही या स्पष्ट शब्दामध्ये हे आम्ही त्यांना सांगितलं आहे। काही कचऱ्याच्या संबंधामध्ये पण लोकांच्या काही सूचना होत्या, तेही लोकांना आम्ही बोलवलं होतं। काही गृहसंकुलातल्या लोकांना बोलवलं होतं, STP प्लांटच्या संबंधी बोलवलं होतं। लोधा अमाराच्या इथे जो प्लांटचं काम पूर्ण अजून व्हायचं आहे त्या ठिकाणच्या तक्रारी होत्या की तिथला वास येता कामा नये, तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना बसवून त्यांच्याबरोबर आम्ही या संबंधामध्ये चर्चाही देखील केली आणि स्पष्टपणे जे लोकांच्या हिताचं आहे त्या संबंधामध्ये देखील त्यांना स्पष्टपणे सूचना केली। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तयार असलेलं दिघागाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडून ठेवलंय। त्यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि अखेर पंतप्रधानांकडेही नवी मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी औपचारिक उद्घाटन न करता सुरू केली त्याच धर्तीवर दिघा रेल्वे स्थानकही विलंब न लावता तात्काळ सुरू करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। परंतु याची दखल घेत नसल्यानं जनतेच्या पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून जे स्थानक प्रवाशांसाठी बांधलं आहे त्या जनतेच्या प्रश्नासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी ऐरोली आणि दिघागाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसंच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यामध्ये नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला दिलाय। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मनोज जरांगे पाटील यांच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. ठाण्यात रस्ते धुलाईला प्रारंभ आणि ठाण्यात टोळक्याची हॉटेलमध्ये तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण तर मालकावर चाकून हल्ला. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.